हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर व्ही डी जाधव, पी जी फॅकल्टी ऑफ कॉमर्स, पीपल्स कॉलेज, नांदेड. आज तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा असा विषय घेऊन येत आहे, जो की म्हणजे सेट परीक्षेसंदर्भात. सेट अर्थात स्टेट इलिजिबिलिटी टेस्ट. हा व्हिडिओ मी विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव बनवत आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना जे विशेषतः पदव्युत्तर वर्षाच्या पहिल्या किंवा दुसऱ्या वर्षाला आहेत, अशा विद्यार्थ्यांना खूप जिज्ञासा असते की नेट सेट काय असतं किंवा ते कसं असतं, त्याबद्दल आपण थोडंसं मार्गदर्शन करावं अशी विद्यार्थ्यांची आग्रहाची भूमिका होती. त्यामुळे मी या आजच्या व्हिडिओमध्ये सेटबद्दल आपणास माहिती देणार आहे. आताची जी परीक्षा होणारी आहे, सेटची परीक्षा महाराष्ट्र राज्याची, ती 26 सप्टेंबर 2021 रविवार रोजी होणार आहे. तर त्या संदर्भात काही महत्त्वाचे मुद्दे जे आवश्यक असतात ते मी या ठिकाणी आपल्यासमोर मांडत आहे. तर आपण सुरुवातीला बघूयात की सेटची परीक्षा ही कोणकोणत्या विषयातून होते किंवा कोणकोणत्या विषयाअंतर्गत ही परीक्षा देता येते. तर 71 असे विषय आहेत, असे विषय आहेत की ज्यांना ते कोड दिलेले आहेत. त्या कोड वाईज हे विषय आहेत. त्या विषयांची परीक्षा सेट पुणे युनिव्हर्सिटी, पुणे विद्यापीठ या ठिकाणी घेत असतं. तर 1 नंबरचा कोड जो दिलेला आहे तो मराठी विषयासाठी आहे, 2 हिंदी, 3 इंग्रजी, 4 संस्कृत, 5 उर्दू, 10 हिस्ट्री, 11 इकॉनॉमिक्स, 12 फिलॉसॉफी, 13 सायकोलॉजी, 14 सोशियोलॉजी, 15 पॉलिटिकल सायन्स, 16 डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज. असे या पद्धतीचे वेगवेगळे विषय या ठिकाणी दिलेले आहेत. पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन आहे, इन्व्हायरमेंटल सायन्स आहे, जॉग्राफी आहे. त्यानंतर 50 नंबरचा जो कोड आहे तो कॉमर्ससाठी आहे, 51 नंबर मॅनेजमेंटसाठी आहे, 60 लॉसाठी आहे, 70 एज्युकेशनसाठी आहे, 71 फिजिकल एज्युकेशनसाठी आहे. हे विविध जे विषय आहे, हे जे आपल्या समोर दिसत आहेत, या विषयाची परीक्षा सेटमध्ये घेतल्या जाते. हे सविस्तर आपण पुणे विद्यापीठाच्या वेबसाईटवरती बघू शकतात. त्यामुळे मी इथे सविस्तर सर्व विषय वाचत नाही. त्यानंतर आपण पाहणार आहोत या परीक्षेची पद्धती काय असते, कुठल्या पद्धतीने ही परीक्षा घेतली जाते. यामध्ये 2 पेपर असतात, पेपर फर्स्ट, पेपर सेकंड. दोन्ही पेपर MCQ पॅटर्नचे म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स या वर्गामध्ये मोडणारे असतात आणि दोन्ही पेपर एकाच दिवशी सलग असतात. त्यासाठी 3 तासाचा वेळ असतो. ही परीक्षा सुरू होते सकाळी 10 ते 1:30 पर्यंत. म्हणजे तुम्हाला या परीक्षेपासून थोडेसे बदल झालेले आहेत, त्यामुळे हा बदल तुम्ही लक्षात घेतला पाहिजे. पहिला पेपर जो आहे तुमचा तो होईल 10 ते 11 सकाळी. त्यानंतर अर्धा तासाचा तुम्हाला त्या ठिकाणी ब्रेक आहे. त्यानंतर पुन्हा दुसरा पेपर जो आहे तो 11:30 ते 1:30 या वेळेमध्ये होणार आहे. पहिल्या पेपरमध्ये 50 क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातील. त्याला तुम्हाला कुठलाही एक्स्ट्रा क्वेश्चन्स दिलेले नाहीत. म्हणजे 50 पैकी 50 सोडवायचे असतात. 2 मार्कासाठी एक प्रश्न विचारला जातो. 100 मार्काचा हा पेपर असतो पहिला. दुसरा पेपर जो आहे त्यामध्ये 100 प्रश्न विचारले जातात. तो सुद्धा प्रत्येकी 2 मार्कासाठी विचारला जातो. म्हणजे एकूण 200 गुणाचा दुसरा पेपर असतो. असं मिळून तुम्हाला हा जो पेपर आहे सेटची परीक्षा 300 मार्काची असते. 300 पैकी तुम्हाला पासिंगसाठी मार्क्स कव्हर करायचे आहेत. याच्यासाठी नकारात्मक गुणदान पद्धती अर्थात निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही सर्व प्रश्न सोडवू शकतात. सॉरी.
पहिल्या पेपरमध्ये जे क्वेश्चन विचारले जातात ते जनरल क्वेश्चन असतात, म्हणजे ते सर्व प्रकारच्या विषयांसाठी विद्यार्थ्यांना सारखेच असतात. कुठलाही विषय असू द्या, मराठी असू द्या, हिंदी असू द्या, इंग्रजी असू द्या, उर्दू, संस्कृत, कॉमर्स, मॅनेजमेंट, लॉ, या सर्व विषयांसाठी पहिला पेपर हा सारखाच असेल. यामध्ये सेट केलेले असतात ए, बी, सी, डी. त्यानुसार कुठलाही सेट कुठल्याही विद्यार्थ्याला येऊ शकतो. मात्र त्यामध्ये जे विचारले जाणारे 50 प्रश्न आहेत हे प्रत्येक सेटमध्ये तेच प्रश्न असतील, फक्त त्याचा सिक्वेन्स बदललेला असेल. दुसरा जो पेपर आहे तो आपल्या विषयानुसार असेल, म्हणजे कुणाचं जर मराठी असेल तर त्याचा मराठीचा असेल, हिंदी असेल तर हिंदीमध्ये असेल, इंग्रजी असेल तर इंग्रजीचा असेल, राज्यशास्त्र असेल तर राज्यशास्त्राचा असेल, उर्दूचा असेल तर उर्दूचा असेल, कॉमर्सचा असेल तर कॉमर्सचा असेल. कॉमर्ससाठी इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषेतून क्वेश्चन पेपर त्या ठिकाणी उपलब्ध असतो. तुम्ही त्यापैकी कुठलंही वाचन करून सोडवू शकता. त्यानंतर आपण या ठिकाणी पाहणार आहोत पासिंग क्रायटेरिया काय आहे किंवा मिनिमम एलिजिबिलिटी काय असते, म्हणजे कुठल्या पद्धतीने परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पासिंग त्या ठिकाणी होऊ शकतं. पेपर पहिला आणि पेपर दुसरा या दोन्हीमध्ये कमीत कमी 40% हे ओपनच्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असतात, तरच त्याचा विचार हा पासिंगसाठी होऊ शकतो. आणि ओपन सोडून इतर जे आहेत SC, ST, NT, OBC एक्सेट्रा यांच्यासाठी 35% किमान पाहिजे 300 पैकी. त्यानंतर आपण पाहणार आहोत या परीक्षेला अर्ज कसा करावा लागतो, परीक्षेसाठी अर्ज करण्याची पद्धती काय असते. त्यासाठी त्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला 3 स्टेप दिलेल्या असतात, त्या तिन्ही स्टेप्स पूर्ण कराव्या लागतात. आपल्याला प्रश्न पडला असेल की वेबसाईट कोणती आहे हे मी तुम्हाला पुढच्या स्लाइडमध्ये सविस्तर सांगणार आहे, आपल्याला दिसणार आहे पुणे विद्यापीठाच्या वेबसाईटवरती आहे ते. तर पहिली जी स्टेप आहे त्यामध्ये तुम्हाला काय करावं लागतं, तुमचा जो मेन ॲप्लिकेशन आहे फॉर्म तो त्या ठिकाणी भरावा लागतो. त्यानंतर दुसरी स्टेप आहे, दुसऱ्या स्टेप्समध्ये तुम्हाला तुमचा फोटो आणि तुमची सिग्नेचर त्या ठिकाणी अपलोड करावी लागते. त्या ठिकाणी फॉर्म भरताना तुमच्या कम्प्युटरमध्ये फोटो आणि साईन अगोदरच त्या ठिकाणी उपलब्ध केलेली असावी, JPG किंवा JPEG फॉर्मॅटमध्ये. त्यासाठी त्याची साईज सुद्धा त्या ठिकाणी दिलेली असते. कमाल साईज जी आहे फोटोची, पासपोर्ट फोटो जो असतो आपला त्याची 50 KB असावी, त्यापेक्षा जास्त साईज असू नये. आणि जी सही असते साईन ती 30 KB इथपर्यंत मर्यादित असावी, यापेक्षा जास्त असू नये. जास्त असेल तर तुमचं त्या ठिकाणी ॲक्सेप्ट केलं जाणार नाही. त्यानंतर तिसरी स्टेप जी असते पेमेंट करायची, म्हणजे तुम्हाला ऑनलाईन त्या ठिकाणी फीसचं पेमेंट त्या ठिकाणी करावं लागतं. फीस किती आहे हे पुढच्या स्लाइडमध्ये मी सविस्तर त्या ठिकाणी सांगणार आहे. फॉर्म भरताना तुम्हाला तुमचा स्वतःचा किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीचा ईमेल ID, पासवर्ड माहिती असणं गरजेचं आहे, कारण त्यावरती या परीक्षा फॉर्मचे डिटेल्स तुम्हाला मिळत राहतात. परीक्षा फॉर्म भरताना तुम्हाला ईमेल ID त्या ठिकाणी द्यावा लागतो. आणि हे सुद्धा लक्षात ठेवा की एका ईमेलवरून फक्त एकाच व्यक्तीचा फॉर्म त्या ठिकाणी भरता येतो. याच्या संदर्भात तुम्ही जे पेमेंट करता ते तुम्हाला डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंग याच्या माध्यमातून करावं लागतं. त्यानंतर आपण पाहणार आहोत परीक्षा पद्धतीमध्ये परीक्षा पेपर सुरू झाल्यानंतर साधारणतः अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन्स विचारला जातो. या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे. त्या ठिकाणी कुतुब मिनार इज सिच्युएटेड इन ऑप्शन दिलेले आहेत 1, 2, 3, 4 दिल्ली, मुंबई, आग्रा, बेंगलुरू
त्या ठिकाणी खाली तुम्हाला सर्कल्स गोल दिलेले आहेत, त्यामध्ये तुम्हाला डार्क करायचं आहे. तर त्या ठिकाणी बघायचं आहे डार्क जे ब्लॅक केलेलं आहे ते तुमचं बरोबर आहे. जे काय दिल्ली या ठिकाणी असल्यामुळे नंबर 1 ला तुम्ही डार्क त्या ठिकाणी केलेलं आहे. या पद्धतीनेच डार्क करायचं आहे पेनाने. ही परीक्षा ऑफलाईन होत असते, ऑफलाईन होत नाही, ऑनलाईन होत नाही, फक्त ऑफलाईन होते. तुम्हाला त्यासाठी ब्ल्यू किंवा ब्लॅक पेन वापरावा लागतो. सर्कल्स पूर्ण डार्क करायचा आहे या दिलेल्या पद्धतीने. या परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्यामध्ये 15 शहरं या ठिकाणी सेंटर म्हणून असतात. मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोव्यातील पणजी या सेंटरवरती ही परीक्षा आयोजित केली जाते. या शहरामध्ये विद्यार्थी संख्येनुसार सेंटर त्या शहरामध्ये दिले जातात. याची सविस्तर माहिती तुम्हाला ही जी वेबसाईट दिसत आहे ब्ल्यू कलरमध्ये अंडरलाईन केलेलं setexam.unipune.ac.in यावरती सविस्तर माहिती मिळून जाईल. यापेक्षा जर आणखी काही पाहिजे असेल तर त्या ठिकाणी आपल्याला सविस्तर मिळून जातं वेबसाईटमध्ये. या वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला मागच्या काही परीक्षेचे क्वेश्चन पेपर सुद्धा उपलब्ध आहेत विथ ॲन्सर की. फर्स्ट पेपर सुद्धा आहे, सेकंड पेपर सुद्धा आहे, त्यामुळे आपण त्या ठिकाणी त्याचा उपयोग करून घेऊ शकता. त्यानंतर आपण या ठिकाणी पाहणार आहोत परीक्षेसाठी फीस किती आहे. जे ओपन खुल्या प्रवर्गातील व्यक्ती आहे त्यासाठी फीस आहे 800 रुपये आणि ओपन सोडून जे इतर वर्गातील आहेत त्या सर्वांसाठी 650 रुपये फीस आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत या ठिकाणी अभ्यासक्रम. पहिल्या पेपरचा सिलेबस काय असतो, त्यामध्ये कंटेंट काय असतात, हे सर्व आपल्याला त्या वेबसाईटवरती सविस्तर मिळेल. मात्र मी तरी सुद्धा आपल्याला थोडक्यात या ठिकाणी दर्शवित आहे की पहिल्या पेपरमध्ये कुठले कंटेंट किंवा कुठले टॉपिक आहेत. तर त्यामध्ये पहिला टॉपिक आहे टीचिंग ॲप्टिट्यूड. त्यामध्ये त्याच्या अंतर्गत आपल्याला विविध कंटेंट्स दिलेले आहेत, ते तुम्ही वेबसाईटवरती जाऊन सुद्धा त्या ठिकाणी सविस्तर वाचू शकता. त्यानंतर दुसरा युनिट आहे रिसर्च ॲप्टिट्यूड, तिसरं युनिट आहे कॉम्प्रिहेन्शन, चौथं युनिट आहे कम्युनिकेशन, पाचवं युनिट आहे मॅथमॅटिकल रिझनिंग अँड ॲप्टिट्यूड, सहावं युनिट आहे लॉजिकल रिझनिंग, सातवं युनिट आहे डेटा इंटरप्रिटेशन, आठवं युनिट आहे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी ICT, नववं युनिट आहे पीपल डेव्हलपमेंट अँड इन्व्हॉल्वमेंट, 10वं युनिट आहे हायर एज्युकेशन सिस्टीम. या 10 युनिटवर प्रत्येक युनिटवरती आपल्याला पहिल्या पेपरला सर्वांना कंपल्सरी कुठलाही विषय सुद्धा हा सिलेबस कंपल्सरी आहे. यामध्ये प्रत्येक टॉपिकवरती 5 क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातील, प्रत्येकी 2 मार्काला. त्यामुळे असं तुम्ही म्हणू शकणार नाही की परीक्षेत एखाद्या टॉपिकवर कमी क्वेश्चन येतील किंवा एखाद्यावर जास्त येतील, तसं काही नाही. तर सर्वच टॉपिकवरती समान प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जातील. 50 प्रश्न हे 10 टॉपिकवरती विचारले जातील. त्यानंतर आपण त्या ठिकाणी सेकंड पेपरबद्दल पाहणार आहोत. आता फर्स्ट पेपरबद्दल तुम्हाला आयडिया आली आहे, त्यानंतर सेकंड पेपरबद्दल पाहणार आहोत. या ठिकाणी सेकंड पेपर आपण उदाहरणादाखल घेणार आहोत कॉमर्सचा. त्यासाठी कोड नंबर आहे 50. त्यामध्ये कॉमर्सच्या विषयामध्ये या सेटच्या परीक्षेसाठी 10 युनिट दिलेले आहेत. पहिला युनिट आहे बिझनेस इन्व्हायरमेंट अँड इंटरनॅशनल बिझनेस, दुसरा युनिट आहे अकाउंटिंग अँड ऑडिटिंग, युनिट तिसरा आहे बिझनेस इकॉनॉमिक्स, युनिट चौथा आहे बिझनेस फायनान्स, युनिट पाचवा आहे बिझनेस स्टॅटिस्टिक्स अँड रिसर्च मेथड्स, युनिट 6वा आहे बिझनेस मॅनेजमेंट अँड ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट,
युनिट 7वा आहे बँकिंग अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स, युनिट 8वा आहे मार्केटिंग मॅनेजमेंट, युनिट 9वा आहे लीगल ॲस्पेक्ट्स ऑफ बिझनेस, युनिट 10वा आहे इन्कम टॅक्स अँड कॉर्पोरेट टॅक्स प्लॅनिंग. याच्यामध्ये सविस्तर कंटेंट या विद्यापीठाच्या वेबसाईटमध्ये सविस्तर दिलेलं आहे. आपण ते बारकाईने या ठिकाणी घेणार नाही, कारण या ठिकाणी फक्त मी तुम्हाला बेसिक या ठिकाणी आयडिया देणार आहे. त्यानंतर आपण उदाहरणादाखल आणखी एक विषय या ठिकाणी पाहणार आहोत, जो की सेकंड पेपरचा हिंदी. हिंदी विषयामध्ये पहिला युनिट आहे हिंदी भाषा और उनका विकास, दूसरा है हिंदी साहित्य का इतिहास, हिंदी साहित्य की गद्य विशेषताएं. त्यानंतर तिसरं युनिट आहे साहित्यशास्त्र, चौथं युनिट आहे वैचारिक पृष्ठभूमी, त्यानंतर 5वं युनिट आहे हिंदी कविता, 6वं आहे हिंदी उपन्यास, त्यानंतर 7वं युनिट आहे हिंदी कहाणी, 8वं युनिट आहे हिंदी नाटक, 9वं युनिट आहे हिंदी निबंध, 10वं युनिट आहे आत्मकथा, जीवनी तथा अन्य गद्य दिशाएं. या पद्धतीचे कंटेंट वेगवेगळ्या विषयांतर्गत असतात. या ठिकाणी या शेवटच्या कंटेंटमध्ये हा भाग सुद्धा आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत दुसऱ्या पेपरसाठी आणखी एक विषय मराठी. मराठी विषयांतर्गत पहिला घटक आहे भाषा, भाषा आविष्काराची रूपे आणि भाषा विज्ञान. त्यामध्ये भाषा आविष्काराची रूपे, व्याकरण, भाषा विज्ञान आहे. त्यानंतर दुसरं युनिट आहे संस्कृती, संकल्पना आणि वाङ्मय निर्मिती. त्यानंतर तिसरा घटक आहे भारतीयत्वाची संकल्पना व भाषांतर मीमांसा. त्यानंतर चौथा घटक आहे लोकसाहित्य आणि विशेष साहित्य प्रवाह. त्यानंतर घटक 5वा आहे वाङ्मय इतिहासाचा अभ्यास. त्यानंतर आहे घटक 6वा वाङ्मयीन चळवळीचे स्वरूप. त्यानंतर घटक 7वा आहे साहित्य प्रवाह. त्यानंतर घटक 8 आहे साहित्यशास्त्र आणि भक्ती संप्रदाय. घटक 9वा आहे साहित्य प्रकाराचा सूक्ष्म विचार. आणि शेवटचा घटक आहे 10 नंबरचा निवडक साहित्य कृती. तर अशा प्रकारे सेट परीक्षेसाठी मूलभूत गोष्टींची काय आवश्यकता आहे, काय काय त्या ठिकाणी लागतं, हे आपण थोडक्यात बघितलं आहे. आणि सर्वसाधारण म्हणजे हे आपल्याला माहीतच आहे की या परीक्षेसाठी जी मूलभूत पात्रता जी आहे ती म्हणजे तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएट असणं आवश्यक आहे. जर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट नसाल तर कमीत कमी शेवटच्या वर्षाला पात्र झालेला असाल. ॲपियरमध्ये सेकंड इयर PG ॲपियर जे असतील ते सुद्धा या ठिकाणी ही परीक्षा देऊ शकतात. खुल्या प्रवर्गासाठी कमीत कमी तुम्हाला PGला 55% पाहिजे आणि जे कॅटेगरीतले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी किमान 50% या ठिकाणी पाहिजे. कुठल्याही महाविद्यालयामध्ये प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक होण्यासाठी नेट सेट ही पात्रता असणं किंवा PhD असणं किंवा नेट किंवा सेट या तिन्हीपैकी कुठलीही एक पात्रता असणं त्या ठिकाणी अत्यंत आवश्यक असतं. ज्या विद्यार्थ्यांना किंवा ज्या व्यक्तींना सहाय्यक प्राध्यापक म्हणून आपली सुरुवात करायची आहे त्यांच्यासाठी ही परीक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. सेट, नेट किंवा PhD या तिन्हीपैकी कुठलीही एक परीक्षा तुम्ही पात्र असाल तरीसुद्धा महाविद्यालयामध्ये तुम्ही सहाय्यक प्राध्यापक होऊ शकतात. धन्यवाद.